वेलकम बॅक टू माय चॅनल। तर गाइस आज मी लॉक करते। मला कसं लाज वाटते का तुला? लाज नाही वाटत म्हणून लॉक करते। लाज वाटते म्हणून लॉक करते। हां तर आज दीदी बनवतीये बिर्याणी। दीदी 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 तिथं इथे लावून राहते मी राखीचं दिदे दिदे। तर दीदी बनवतीये बिर्याणी फर्स्ट टाइम। तर मी काय सांगणार नाही, तिला बघू कशी होतीये। छानच होईल कारण की आम्ही सगळे असे सुगरणच आहेत आम्ही। ती आता बिर्याणी करतेय तर बघू, आय होप चांगली होईल। होईल होईल माझ्यासारखी होईल कारण की माझी बिर्याणी मला खूप जास्त आवडते, दीदीला पण खूप जास्त आवडते। तर आम्हाला भूक लागली पार। काय ग एवढा वेळ असतो का आम्हाला जेवायला? 2 वाजता हिची बिर्याणी म्हणजे 3 वाजणार आम्हाला जेवायला। काहीतरी कर ना चुनू म्हणून तुला। तू कर ना माझ्यासाठी कांदा परसतो पर्यंत। तू कर की आपण काहीतरी हातभार लाव राव। काय काम नाही केलं करत? कपडे कोणी धुतले? आज धुतले। तुमचं मी कळ ना हे केले। मला नाही काहीतरी कर ना आपल्याला चुनू म्हणून। ऍपल सँडविच खायचंय का तुला? शी चॉकलेट सिरप पाहिजे होतं राव। तर हे का ना पॅनकेक आपल्याला आता बरोबर खायला नाही डोक्यावर पडली। आम्ही तव्यावर टाकणार डायरेक्ट। ओह त्याला काहीतरी पाहिजे ग येडे। सॉस आहे ना, सॉसची बाटली। हे का ठेवले मग तुम्ही? सॉसची बॉटली असून बॉटली ती मला विचारते आता। शी किती रेडी आहेस तू? कसली आहेस ग आकांक्षा? एवढं लगेच ब्लॉग वगैरे घेतेस। विचारून बिर्याणी करते पण मी हेच घेतलंय एकदा की ती म्हणतेय की केवढी भाजी घेऊ, नाही, किती केवढी तिखट भाजी टाकू, नाही. किती मसाला टाकू, शी मी किती काहीच मीठ टाकू। विचारलं नाहीये, मी फक्त म्हणलं एवढी भाजी बास का। हा तर एवढी भाजी बास का मम्मीने काय म्हणते केलं आमच्या गोंधळ? एवढी भाजी पूर्ण आहे का? भात किती आहे बघू? मम्मीने बरोबर. आम्हाला लावला असेल. त्यातला अर्धाच किती ती भाजी आपल्याला। हो ते छान नाही लागत, भात जास्त भाजी कमी। आणि ना मम्मीने आमच्या ब्रेड पण आणले। संध्याकाळी हाय हाय करायला ब्रेडचा। भातात ब्रेड घालून खायचा आता। तिला पण माहिती आहे मम्मीला। आणि स्वयंपाक नाही केला आणि आज सकाळी उपीट केलं नाश्त्याला। ना 3च लेअर कर दीदी। हो मला असं वाटतं कमी जरा ते फ्लॉवर फोड खूपच मोठे, ते एकालाच पुरेल तो असा आहे फ्लॉवर। एवढा नाही टाकलेला मी। गाईज कसं शिकवायला लागते आता। लग्न होणार आहे तिकडे बिर्याणी बनवायला लावली 10 माणसांची तर कसं होणार? आम्ही एवढं नाही टाकणार। बरं 5 माणसांची तरी करशील ना? एवढं नाही करणार? असं बोलणार का सासूला तू? मी नाही करणार, तू कर। आता शिजलेली आहे त्यामुळे बटाटा तर खूप मोठा मोठा आहे। नको राहू दे, ते छान वाटतं खायला, नको कट करू। अगं दीदी तुलाच फक्त पुरणार आहेत ते बटाटे। असं असं काय करते? आम्ही वाटाणे खायचे का फक्त? फक्त कांदा करायचा। एवढे मोठे मोठे बटाटे टाकते ना ती। एवढं नाही, तर एवढं ना आहे, बघ एवढा। हा मग तिलाच पुरणार सगळे बटाटे। 5-6 बटाटे हेच खाते। आलू को बटाटे तुझं कसं झालंय? चाहिए। तुझं कसं झालंय माहितीये का? बटाटे को बटाटा चाहिए। ब्लॉग केलं ना तू खूप दिवस, त्याच्यामुळे तू अशी गडबडली। असू दे बाई, काय बोलू? असू दे बाई, गरीब काय करते बाई, गरीब माणसं आम्ही करणार, आम्ही काहीतरी करणार। हो, तुम्ही आणि गरीब. मग आम्ही कोणी? तुम्ही पण नाही, तुम्ही मोठी माणसं बाई। तुला ऑर्डर आप देते मी। हा मोठी माणसं, ए, मोठी। नाही पूर्ण नाही भाजी काढून ठेव। एक बटाटा काढला तरी मम्मी 2 पोळ्यांना पडले। एवढ्या तिने मोठा बटाटा टाकला। एवढी नाही टाकू, शिजून घेतली ना भाजी। एवढं पाणी टाक। टप्पी नको का? अगं बाई एवढं हे ग बेटा, बस तेवढं। ते बटाटे कट कर बाई, तुला ना मला व्हायचे। हा बस आता बारीक बारीक त्याचा हेच करते, मॅश चालेल। आणि त्याची पावभाजी करते। गौर से देखो इस इंसान को। आकांक्षा आमची रोज सकाळी उठून एक व्यायाम करते। कसं आपण कोण करते?
त्याच्यावरनच कळते आकांक्षा माणसं तू कशी करते सांग बरं जरा दाखव. मी नाही करत. मी असं तर रील शॉर्ट सगळीकडे टाकणार भरभरून तो व्हिडिओ तुझा आताचा कर. मम्मीला कशी शिकवते. मी झोपलेले असते आणि तिला ते नाही का बागेत जे म्हातारे लोक करतात असे करून हसतात. काय कोण करतं तेच बघा तुम्ही. हीच करते ते मला तर काही येत नाही आणि मम्मीला पण शिकवते म्हणते असं कर. आता ते दाखवून चल मम्मीला कसं सांगते तू. मम्मीला म्हणलं का कसं रिअल हा मी नाही करू शकत पब्लिकली. ऐक ना मम्मीलाही म्हटलं मम्मी तू असं व्यायाम करत जाते म्हातारे लोक जिब्बी बाहेर काढून करतात. मी ना काय करल पब्लिकली नाही करू शकत आता. तर मी तिचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते सगळ्यांना. ते जाऊ दे तुम्ही बघाच फक्त आता व्हिडिओ मी करणार. ही ना सारखी मम्मीला म्हणत असते असं कर व्हिडिओ. मला तर नाही येत आणि मला पण आवडतच नाही ते तसं. तू करू दाखव मम्मीला कशी करायला होती. आवाज इतका घाण काढते ना मम्मीला माहिती. त्यामुळं मम्मीला जेव्हा ती करून दाखवल ना तेव्हा मी व्हिडिओ काढणार आणि युट्यूबवर इंस्टावर ट्विटर फेसबुक सगळीकडे टाकणार आहे. बघा ट्विटर आहे माझा. कालचा प्रँकचा व्हिडिओ कोणी बघितला नक्की सांगा. आणि मला प्रँकचा व्हिडिओ तो आता अपलोड केला. पप्पांवर प्रँक केलेला अपलोडला टाकला तो आता. तो अपलोड टाकला नाही दुसरा आहे तो. तिसरा नंबरचा प्रँक नाही केला. पण ह्यांनी कुठे बघितलंय. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघतीस ना ब्लॉग येईल तोपर्यंत बघून झाला असेल ना. असं का करते असं. माझी रेड पेंट मला छान. चलो गाईज भेटूया नंतर. ही जी भाजी होती तिने पाणी मधून ठेवलेली आहे त्यामुळे काय आम्हाला बिर्याणी चांगली लागणार नाही. बाय बाय. दुसरी आपला सोय करून ठेव मग जेवायची. बिर्याणी काय माहिती चांगली लागते नाही. जा बघून ये जरा किचन मध्ये. जरा तू तुझं काहीतरी फोडणीचा भात असला तरी चालेल बाई मला. करून ठेव बाई मम्मी माझं तेवढी जेवणाची सोय. गाईस दीदीने अशी सुंदर अशी बिर्याणी केलेली आहे. रेड जास्त टाकलं तिने आणि ती आता सर्व करते सगळ्यांना. पप्पा आता खाऊन सांगतील कशी झाली. पप्पा काय वाटतंय तुम्हाला. झाली छान पण कलर नाही. खूप लाल कलर पडलाय मला असं वाटतंय. जाऊ दे आता जाऊन दे. लाल टेस्टला हे ते भात घाल म्हणजे कमी होईल लाल कलर. अय बोला. जाऊन दे. लेकरांनी एवढी केलेली आहे ती सासरी जाण्याची प्रॅक्टिस चालली ती आता बनवते एक एक आयटम. तर चलो आता आम्ही खातो. मम्मी कशी ग मस्त ना. थांबा पप्पा थांबा एक मिनिट मी देते तुम्हाला. अगं मी चालले बाहेर नाही चालले फिरायला. मी चालले परशी पुसायला. मी आवरून चालले. कशी दिसते मी सांग. मी चालले फरशी पुसायला ह्या अवतारात. तर मी हा ड्रेस मागवला होता. पॅन्ट कडे माझी इग्नोर करा. ह्याच्या खाली कोणती पॅन्ट अशी ट्राउझर वगैरे घालावी लागेल. काय वाटतं तुला. आणि आपल्याकडे आहे ना ब्लॅक. हा ती घालायला लागेल पण घरात नाही. आपलं हे कम्फर्टेबल बरं आहे घरात. तर आज माझा अजून एक पार्सल येणार आहे. असाच एक टॉपिक. तर पप्पा मला म्हटले की टी शर्ट पेक्षा तुला हे छान वाटतंय तू हे घालत जा घरात.
छान वाटतंय. आणि उन्हाळा पण आलाय आणि हे असं कापड पण पातळ आहे, खूप छान कापड ह्याचं, पातळ एकदम सुती कापड आहे. आणि हा ड्रेस आहे कितीचा गेस वॉट, 150 रुपयाचा टॉप आहे हा फक्त फ्लिपकार्टवर. तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि तुम्ही पण मागवा. काय बनवती याला भाऊन इकडं. आणि हे आमचं कपाट आहे, तर इथं आमचे हे कपडे, त्याच्यामुळे आकांक्षा मी इकडे जात नाही. हा इथंच थांब. तर आकांक्षा करते आज खूप दिवसांनी स्किन केअर. आणि तिला तिचं आता तिने आज संडे, तर तिने आज स्वतःलाच बघितलं आरशात, तर जोरात किंचाळली ती, म्हणजे दीदी माझ्या चेहऱ्याला काय झालंय म्हणली. अजिबात लक्ष नाही तिचं स्वतःकडं. तर ती आता स्क्रब वगैरे केलंय ते तिने सांगेल की ती काय काय करते. तर आज ती बघा एकदम रूप सुंदरीच होऊन बाहेर येईल. आणि आठवड्याभर बघणार पण नाही त्याच्याकडे, आठवड्याने आता. तर ती स्किन केअरच्या काय काय स्टेप सांगते आणि त्या खरंच उपयुक्त आहेत, चांगल्या आहेत, त्या तिच्या स्किनला सूट होतात, त्याच्यामुळे ती करते. तर ती तुम्हाला सगळं सांगेल किंवा मी दाखवते ती काय काय करते ते, तर तुम्ही त्या स्टेप फॉलो करा. हे बघा. तर स्टेप नंबर 1, पहिले तर तुम्ही तुमचा चेहरा धुवा, पहिले स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्ही एक स्क्रब करा, नाही क्लिन्झिंग करा, क्लिन्झिंग करा. नंतर तर आमच्याकडे क्लिन्झिंग आहे सेटॅफिलचं. दाखवतेस का कुठलंय आपल्याकडे? 1 मिनिट मी दाखवते. आता आम्ही इथेच थांबतो आरशापुढे आमच्या. हे आहे क्लिन्झर आहे. तर आम्ही ह्यानी पहिले आता हे यूज करायला लागलो आम्ही, तर ह्याचा पण चांगला फरक पडलाय. आणि ऑल स्किन टाईप साठी आहे हे, ऑइली सेन्सिटिव्ह स्किन साठी. आणि माझी बहुतेक सेन्सिटिव्ह स्किन आहे, ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन. तर चांगलं आहे हे, तुम्ही खरंच यूज करा. आम्ही दिवसातून एकदा तरी यूज करतो. आणि नंतरची स्टेप स्क्रब. तर मी काय केलंय, स्क्रब म्हणजे टोमॅटो घेतला अर्धा, साखर घेतली त्याच्यावर आणि पूर्ण स्क्रब केलं. आणि टोमॅटोचा म्हणजे आतला गर असतो ना, तो खूप चांगला असतो चेहऱ्यासाठी. त्यामुळे मी आता सगळं हे वाळून देणार, मी असं लगेच धुणार नाहीये. आता हे वाळलंच आहे. आणि टोमॅटोवर साखर टाकायची, मस्तपैकी स्क्रब करायचं सगळीकडे आणि खूप मस्त वाटतं. ते स्क्रब पण तुम्ही करू शकता, आपलं एव्हरविथचं पण करू शकतो. पण कोणाला आता आपल्याकडे नाहीये, आपले संपले, तर मग आम्ही घरीच. आणि आता कोण जाऊ नाही शकत आमच्यातलं बाहेर, त्यामुळे आपलं घरगुती उपाय करा. ज्यांच्याकडे नाहीये स्क्रब तर डायरेक्ट हे घ्या, टोमॅटो किंवा मग सेव नाही केलं नाही ना. तर आता माझ्याकडून चुकून मी जी क्लिप घेतली ती सेव्ह नाही झाली, सॉरी, परत सांग. आणि मी चेहरा धुवून पण आले, मम्मीमुळे झालं सगळं. चाकूने मी चुकून क्रॉसवरच क्लिक केलं. अरे देवा. तर गाईज मी घरी करते आता, खूप दिवसानंतर मी ना माझ्या चेहऱ्याचे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल फरक, तर छानच झाले ना चेहरा लगेच. तर मी खूपच काही म्हणजे माझं होठ पण खूप असे उकलले, ड्राय पडले झाले चेहऱ्याला तिच्या. तर आम्ही काल परवापासून ओरडतोय की काहीतरी कर, लावून तरी बस काहीतरी. तर घरच्या घरी फेशियल कसं करायचं आम्ही असं करते, आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. पण तर मी होटावर पण तुम्हाला सांगल. तर आकांक्षाने काय होतं का त्या व्हिडिओ मध्ये बहुतेक, तर बघू आपण ते कट करू, परत सांगू. तर आकांक्षाने स्टेप वाईज फॉलो केलंय. तर पहिलं क्लिन्झिंग म्हणजे क्लिन्झर यूज केलंय तिने क्लिन्झिंग साठी. चांगलं मसाज केलं. तर आमच्याकडे सेटाफिल क्लिन्झर आहे, तर आम्ही दोघी पण ते यूज करतो आणि ते खूप युजफुल आहे. साईड इफेक्ट नाही आहेत, कोणत्या पण स्किन साठी युजफुल आहेत आणि सुटेबल आहेत. तर तिने ती स्टेप 1 फॉलो केली. त्याच्यानंतर तिने स्क्रब केलं टोमॅटो. आता बघितलंस का तू व्हिडिओ मध्ये मी काय केलं? तर तिने टोमॅटो आणि साखरचा यूज केला. तर ह्याच्या जागी तुम्ही मध, साखर किंवा कॉफी आणि साखर असं यूज करू शकता. आणि जर खूप जाड साखर असेल थोडी तुम्ही क्रश करून घेऊ शकता. नाही ती विरघळते, पण जर हलक्या हाताने करा, नाहीतर तुमच्या पूर्ण रॅशेस सुटते तिथे. ते तुम्ही
हे करून करा, थोडस काळजी घेऊन करा आणि ते थोडं सुकू द्या आणि मग चेहरा धुवा. आणि होटावर पण मी स्क्रब केलेला आहे कारण की माझ्या ड्राय पडलेत आणि आजारी असल्यामुळे काळे पडलेत. तर आता मी ते पिंक करणार आहे, तर तुम्हाला दाखवेल मी ते पिंक कशी करते. तर पिंक होट होणार आहे माझ्या आता. तर आता थर्ड स्टेप आहे. तर काय आहे थर्ड स्टेप तुझी आता? मी काय करणार आहे, मी काय असं फेशियल नाही करत आहे. मी आता बेसन पीठ, तुझी वाली हळद आणि दूध ते मिक्स करणार आणि माझ्या चेहऱ्यावर लावणार आहे ते. आता फेस पॅक आणि होटांचं कधी दाखवणार आहे? त्याच्यातच होटावर कुठं आपण फेस पॅक लावतो, मग लगेच कोलगेट लावायची. हा, तर तुम्ही इन्स्टंट पिंक साठी तुम्ही कोलगेट लावू शकता. मी लावते कारण की. चला आता आपण जाऊ ती काय मिक्स करते बघायला. आणि आज मी नवीन ड्रेस घालणार आहे अंघोळ झाल्यावर. मम्मीमुळेच क्लिप गेली आणि 1000 वेळा म्हणते आवरा 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 आणि स्वतः बसली पिक्चर लावून. पप्पांचा फेवरेट पिक्चर आहे. कोणता पिक्चर आहे मम्मी हा? सिंदूर. हो, अलीकडच्या पिशवीत. तर हे सकाळपासून पिक्चर बघत बसले सिंदूर नावाचा. आणि ह्यातलं एक गाणं आहे पतझड सावन, ते मम्मी पप्पांना आवडतं जास्त करून. तर मम्मी सकाळपासून पिक्चर बघत बसली आहे आणि तिच्याकडे आज कपडे धुवायला आहेत. मी किचन आवरलंय, आज काय स्वयंपाक नाहीये. तर मम्मी आता आमची मम्मी स्पेशल सांबर करणार आहे छानपैकी. सगळ्यात बेस्ट सांबर म्हणजे माझ्या मम्मीच्या हातचं सांबर, एक नंबर. काही टाकत नाही आम्ही, शेवगा, दुधी भोपळा, वांग असलं काही टाकत नाही, पण एक नंबर होतं, एक नंबर, जगात भारी. आणि मला फक्त म्हणजे सगळे म्हणतील की नाही का किती कौतुक, पण मला माझ्या मम्मीच्या हातचं सांबर आवडतं, बाकी कुणाच्याच हातचं आवडत नाही. आणि हॉटेलमधलं तर बिलकुल आवडत नाही, म्हणून मी हॉटेलमध्ये डोसा बी सगळं घेत नाही खायला. हां, ते आणि कलर वगैरे टाकतात आणि ते गोड नाही आवडत. सांबर कसं झणझणीतच पाहिजे, मस्तपैकी तिखट, हे का नाही मम्मी? तर चला आता, मम्मी खूप साध्या पद्धतीने करते पण खूप छान करते, आवडतं आम्हाला. चिंचगुळाचं, चिंचगुळ टाकते का गं तू? टाकते. चला आता बाय. अरे आता करते फेस पॅक, हिची अजून आंघोळ नाहीये कारण तिला ते स्किन केअर करायचं होतं म्हणून आंघोळ नाही. पण आंघोळ केल्यासारखी वाटते मी. तर आता टाकले हिनी बेसन पीठ आणि हळद आणि दूध. आणि मला एक सांगायचं राहिलं, थांब इकडून उजेड येतोय, की मी कसं तोंडाचं स्क्रब केलं तसं तुम्ही बॉडीचं स्क्रब करू शकता, म्हणजे हाताचं. कारण की उन्हाळा आलाय तर अजून आपली म्हणजे थंडी पडली ना सकाळची तर अजून ड्राय होते स्किन. तर बॉडी लोशन घ्यायचं कोणतं पण, 10 रुपयाचं आणलं तरी चालेल, ते कोणतं पण म्हणजे चीप आणलं तरी चालेल. तर ते घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं आणि पूर्ण बॉडीला स्क्रब करायचं, म्हणजे हाताला पायाला. एवढी मस्त स्किन होती ना. ते तुम्ही व्हॅक्स केल्यावर करा, व्हॅक्सच्या आधी करू नका कारण की त्याचा काही उपयोग नाही होणार. व्हॅक्स नंतर पण थोड्या वेळाने करा. हा, लगेच नाही, पण 1 दिवसाने गॅप ठेवून तुम्ही करा आंघोळीच्या आधी वगैरे कधी पण. इतकं मस्त स्किन होती. आम्ही दोघी ट्राय करतो ते, त्यामुळं सांगते मी. आणि आम्ही साधं 10 वालच सांगते, तुम्हाला कळलं ना लगेच सबस्क्राईब करा. 10 वालच घेतो, जास्त आम्ही एक्सपेन्सिव्ह वालं नाही घेत. छोटी. आणि तुम्ही पण तसंच घ्या, 10 वालं कोणतं पण, एखादं साधं वालं मॉइश्चरायझर प्लस मीठ, चांगलं स्क्रब करा. एकदम मऊ मऊ होती, मऊ एकदम मस्त होती स्किन आणि थोडं टॅन पण निघतं. आणि हा आमचा स्किन केअरचा बाउल आहे. मम्मी आम्हाला दुसरं काय घेऊन नाही देत. तर चलो चलो चलो. तर ब्रश पण आहे, पण हातानेच मला आवडतं लावायला. ब्रश लागतो, फायदा नाही. आमचं मागं हिटर आहे. पांढरं लावायचं ग? नाही, मला काम करायचे ना. मी तुला काय काम आहे? फरशी पुसायची. फरशी मी पुसणार आहे. हा, मग मी बसणार आहे ना. मी आज रोज सकाळी 8 वाजता करते राव आंघोळ. मी आज जरा लेट 12-1 वाजता. आज तिला म्हणले जीले आपली जिंदगी अशा टाइप मध्ये झालं. आणि माझं तर डार्क सर्कल खूप डेंजर झालं. तर त्याचं पण मी तुम्हाला सांगते, कॉफी घ्यायची फक्त बरं का, लावायची नाही. लावत नाही मी, पण तुम्हाला सांगते यार, माझ्यासारखं करू नका कोणी. तिचा चेहरा फेअर स्किन आहे आणि सारखं लॅपटॉप वगैरे असल्यामुळं तिचं आता डोळ्याखाली, आणि आजारी होती ना मधी, त्याच्यामुळे डोळ्याखाली खूपच काळे झाले तिच्या, म्हणजे डार्क सर्कल आले तिला खूप.
आणि तिला कमेंट पण आली आहे बहुतेक. तर हे बघा, ते कमेंट ज्यांनी केली त्यांनी ती करते स्किन केअर. तुमचं ऐकून आता मेसेज आलाय सॉरी, की ताई तुम्ही आजारी आहात का? तुमची डार्क सर्कल दिसायला लागले. ताई 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 करा ताई प्लीज. ताई करते. तर तुम्ही असं लावा आणि हे सुकल्यावर आणि कधी पण हे काय म्हणते त्याला, टिप आहे टिप. कधी पण Tip number तुमच्या 1. चेहऱ्याला लावू नका, इथे पण असं लावा, कारण की चेहरा गोरा होतो आणि मान काळी होती मग. आणि हे जेव्हा सुकेल तेव्हा असं घासून काढा. ते नाही ते दाखवणार खूप तुम्हाला. छान मळ निघतो त्यातून, म्हणजे मळ असं घासून काढायचं. फेसवरचे हेअर पण रिमूव्ह होतात. रिमूव्ह होतात. हो. जर तुम्हाला रेझर नसेल यूज करायचं तर तुम्ही हे घट्ट लावा आणि असं चोळून आणि काढा एकदम जोरजोरात. चोळून काढा, तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. जर तुम्ही असं हलक्या हाताने काढलं तर नाही निघणार. असं एकदम तर तुम्ही ते असं घासून काढा, असं वरच्या अप्पर डायरेक्शननी. ते महत्वाचं, असं अप्पर डायरेक्शन असं करून असं घासून काढा. माझं कसं ह्याचा क्लास झालाय ना, त्यामुळे मी दिदीला आमच्या सगळे क्लास करून बसले. क्लास केलेला आहे. प्रोफेशनलचा नाही केला तिने, थोडा खालच्या लेवलचा केलाय क्लास. पण तेच खूप उपयोगी पडते आम्हाला, वॅक्स वगैरे त्यासाठी. किती पैसे बाहेर जाऊन पैसे देण्यापेक्षा आम्ही घरातच. आम्ही लॉकडाऊन पर्यंत तर घरातच करत होतो आणि वॅक्स नंतर वगैरे आता फक्त आम्ही आयब्रो साठीच जातो. ते मला नाही येत, कारण म्हणजे दीदीचे येतात पण मी डीप मध्ये नाही करत कधी ते. नाही बाबा, चुकून उडवायचे माझे आयब्रो इकडून. काय क्लीन तर केलेत किती वेळा क्लीन केलेत, ती फक्त डीप मध्ये जात नाही. म्हणजे तुम्ही आता कारण की दीदीच्या- मुली असतील तर समजू शकतील हा. भावना आमच्या, कोणाच्या feelings. हातात नाही द्यायचे. कारण कुणाच्या हातात देऊ शकत नाही. एक तर इतक्या सुंदर आयब्रोज आहेत माझ्या तरी, आणि मला पप्पा अजून पण ओरडतात की तू आयब्रोज का केले. माझं हे पूर्ण जॉईन होतं आणि इथं पण जॉईन होतं, एकदम असं सगळं जॉईन होतं. पप्पांना ते माझे आयब्रो आवडायचे आणि मी अचानक करून आले ते आयब्रोज. सगळे शॉक झाले मी तर अचानक म्हणजे कोणाला सांगितलंच नव्हतं मी. आणि तर असं म्हणजे eyebrow मी पण तिकडे छान class दिसतं मध्येच उलट आता. केलते. पण छान दिसतं आयब्रो केल्यावर. पहिली मी आणि आताची मी मध्ये खूप फरक आहे, कारण हे सगळं जॉईन होतं हो, माझं लय एकदम. घाण दिसत होतं आम्ही. हे असं सगळं join. पहिले. आता माझे आयब्रो वाढलेले आहेत. आता ते मी बघा. सांगते, तर ती आता 4 स्टेप दाखवती एक, की होटांची, दातांची पण दाखव एखादी. लिंबू, सोडा आणि ब्रश आठवड्यातून एकदा करत जावा. तर गाईज लोक म्हणलेले करतात काय असं, आम्ही करतो बाई आम्ही. जरी मी काळी पण सावळी सांगत नाही असेल आम्ही. तरी पण करते मी. मला गोरा नाही व्हायचं, मला फक्त स्किन अपडेट ठेवली skin छान पाहिजे. पाहिजे, बाकी काय नाही. तर तुम्ही कोणती पण कोलगेट घ्या, म्हणजे मम्मा फोन आला. मेसवॉक वगैरे तसली घेऊ नका, नाहीतर तुम्हाला हाक होईल वाटायची. म्हणजे कोलगेटच घ्या. मला नाही आवडत ती मेसवॉक. मम्मी आमची सारखी इडली खायला जाते. इडली खाली मी तर नाश्ता पण नाही केला अजून, तर नाही केला तर बोटावर मी घेतली आहे कोलगेट. तर ही आहे अशी. किती घेतली आकांक्षा, त्यात संध्याकाळचा ब्रश राहील मम्मीचा. थोडीच घ्या बरं का तुम्ही, जास्तच घ्या बाई, पुरली नाही तर कोणाची तू काचा पाठवला. तू का मी मला हात आधार नाही म्हणून पुढे आणि तुझ्यामुळे मला खाली लागली बघ. आणि असं लावण असं नका. कोणी स्क्रीनशॉट घेऊ नका, नाही तर आणि इन्स्टाला मेन्शन करतील. बया दाखव. माझा पाय घसरला. तर गाय हे असंच ठेवायचं, जोपर्यंत हे वाढत नाही तोपर्यंत मी असंच ठेवणार. आणि कोणाकोणाचे होट काळे पडतात काळे, असं नाहीये की काय काय लिपस्टिक लावून पण होतात. हो, लिपस्टिक जास्त लावतात त्यांचे पडतात, आम्ही लावत नाही तरी हिचे पडतात. माझ्या आजारी असल्यावर पडतात होट काळे. तर आता ती वाळल्यावर दाखवते थोडं मी. तर चलो आता बाय. आणि आता ना, तर गाईज असं नाहीये की थंडीतच उकलतात एक नंबर ओठ. दिसते. थंडीतच उकलतात ओठ, पण उन्हाळ्यात पण उकलतात. माझ्या थंडीत नाही उकलत, उन्हाळ्यात उकलतात, कारण की पाणी पाणी होतं ना, त्यामुळे आपण सारखं होठ चाटतो आणि म्हणजे असं करतो. किती फास्ट बोलते. आणि फास्ट बोलते, किती फास्ट माझ्या तोंडात कोलगेट जातीये. तर गाईज
आवर्जून काळजी घ्या चेहऱ्याची, कारण की उन्हाळ्यात खूप जास्त घाण होतं. आणि कोणी काय बाहेर जाऊ नका जास्त. मी तर उन्हाळ्याच्या अजिबात जात नाही बाहेर, जरी संडे असले तरी मी जात नाहीये आता, कारण की उन्हाने माझे हात वगैरे सगळे मी काळी पडेना, माझ्या डिप्रेशन मध्ये जाते मी. डिप्रेशनचं कारण आहे हिचं ते. ब्रेकअप से भी ज्यादा हर्ट होता है. ब्रेकअप से भी ज्यादा हर्ट होत आहे. असं काळं पडलेलं, टॅनिंग आलेलं. मम्मी काय म्हणायचंय तुला? कशाचं काय? मम्मी म्हणती अयो काय केलं ते पांढरं? लिपस्टिक लावली मम्मीने. लिपस्टिक मागवली तिने. मम्मी लिपस्टिक आहे ती, तुला काय वाटतंय सांग ना. गांडवासात काय लावलंय तू गांडवासात? तर मम्मी करते सांबर, असं हे करते ती. कांदा टोमॅटो आणि तूर डाळीचं वरण लावायचं आणि फोडणी. तर तुम्हाला आता एक मज्जा दाखवते मी. आता वाजले दुपारचे 3:10 कमी आणि आम्ही इकडे बघतोय आमचा ब्लॉग आलेला. ब्लॉग बघत होतो. तुम्हाला एक मज्जा दाखवतो. तर कुणी कृपया गैरसमज करून घेऊ नये जर आमच्या एरियातून जात असताल तर. हे आम्ही पाळलेलं नाहीये. दीदीने पाळलंय. आमचं हे पेट ॲनिमल नाही आहे, सगळ्यांना सांगते मी. हे आमच्या एरियामध्ये येऊन बसायला लागले आजकाल आणि आमच्याच घरापुढं बसते. हे वासरू आहे. मुलगा आहे तो. तर ते शेपटे आलं होते. तर आणि ते ना सगळ्यांना ह्याचा ना आमचा काहीच संबंध नाही आहे गाईच. मी तुम्हाला आत्ताच सांगते. तुला विचारलंय नाही म्हणजे आम्ही पाळलं नाही आहे ते. आणि हे आमच्या इथे येऊन बसले येण्यासारखं. बघते. अगो बाई घुंगरू. मांजर आहे ती. मांजर आमच्या एरियात ना इतके डेंजर प्राणी आहेत ना, काय सांगायचं. हे एक वासरू येऊन बसलं इथं. एक मांजर आहे, तिच्या गळ्यात घुंगरू आहे. तिला आम्ही छुम छुम म्हणतो, म्हणजे आम्ही नाव पाडले. होय कुठे? हा काही काही बनी मांजर आहे. हा तिचं नाव. हे आमच्या मम्मीला मारलं. या तुझ्या अंगावर. म्हणजे मम्मी चांगली तिच्या अशी असं केलं मम्मीनी. असं केलं सेम. तर आमच्या एरियामध्ये ती एक मांजर आहे, कुणी सोडली काय माहिती, तिच्या गळ्यात घुंगरू आहे. तर तिला आम्ही छुम छुम म्हणतो आणि मी नाव पाडले छुम छुम. बाई काय तर आमच्या गाईज आता वाजले 3 आणि मी आता जस्ट आंघोळ केली आहे. केस वगैरे धुतले. माझ्या नवीन ड्रेस घातलाय, कारण मी पण नवीन ड्रेस घातलाय. मी पण घालायला. तुझा कोणता आहे? नवीन ड्रेस आहे. कोणता आहे म्हणजे? फ्लिपकार्ट. माझा व्हिडिओच आहे. तुम्ही मोठी माणसं आता ऑटोग्राफ मागू नकोस. तू काय लावलंय गो मोठ्यांना? लिप बामचा लाली लावली. लाली लिप बामचा. ऑफकोर्स लिप बामच लावला. काय बाई. तर आम्ही बहिणी माझी अडाणी. तर आम्ही बसलोय व्लॉग बघत आणि माझी मम्मी म्हटली ब्लॉग लावून स्वतः झोपली. एक पण सीन बघितला नाही. आणि ही नुसती एडिट करते, नुसती एडिट करायला. चला आता मॅच बघायची. काय नाही, तू एडिट नीट करत नाही अजिबात. वेलकम म्हणजे बाय बाय मी इंट्रो केलता, सॉरी आउट्रो केलता, तर तो मध्ये ठेवला तिने. नंतरचा हा सीन ऍड झाला आणि काहीच नाही, सगळं वेगळं चालतं. कधी कधी पिक्चर संपल्यावर पण एक गाणं असतं तर ते येते. हा पण ते समाप्त लिहितात ना पहिले. मग तू म्हणली ना काय समाप्त शेवट. त्याच्यानंतरचा माझा हा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला सस्पेन्स शेवट ठेवलाय. असं केलं आमचं डोकं. तर आज मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. आता आम्ही हा ब्लॉग झाला की लगेच मॅच लावणार आहे. आता आम्ही पण जाणार आहे मॅच. केबलची लाईट गेली ना म्हणून नाही आली अजून लाईट. ते दिसतं ना लगेच. तर गाईज मला टॉपिक कसं वाटलं नक्की सांगा.
आणि पाहिजे असेल तर सांगा हिला, म्हणजे देईल तुम्हाला ते. कशाला मी कशाला देईल माझा टॉप? कशाला चांगला आहे का? कसं वाटलं असं म्हणते मी. कशी दिसते मी? स्किन केअर आणि हा कलर आहे ना. आणि हा स्किन केअरचा ब्लॉग आणि स्टेप वाईज कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील तर सांगा. कशाला? माझ्याकडेच भरपूर टिप्स. आपण ते यूज करून दाखवू तुझ्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही हे बघितलंच. तर गाईस पार्सल आले नाही, ते पार्सल घेते. ते दिसत नाही मला नीट. जाऊन ते ब्लरच दिसतो. मुलगा पण दिसणार नाही म्हणजे. पार्सलवाला टॉप मागवलाय तिने. टॉप सारखे टॉप मागवत असते, सारखे म्हणजे सारखे. तर आता ही आतमध्ये येईल तर तुम्हाला दाखवतो आम्ही पार्सलमध्ये काय आहे. टॉप आहे आय थिंक सो. पाळलंय का विचार. ते ना वासरूचं पिल्लू काय त्याला म्हणतात ग मम्मी? खोंड. तर ते पाळलंय का ते विचार. आणि आत्ताच आम्ही लॉक केलं, पाळलं नाही. ते म्हणतात पाळलंय का. पार्सलवाला मला म्हणतो तुम्ही पाळलंय का हे नाही पाळलं. टॉप जा काहीतरी आण. मस्त छान आलं का. मला पप्पांनी फर्स्ट टाइम सांगितलं की असे टॉप घे. हा पप्पांनी म्हणले जरा 4-5 टॉप मागव तुला, तर तुला छान वाटत तसे. तर तिने लगेचच पप्पांचं मनावर घेतलं आणि मागवलं. मग पप्पा म्हणले पहिल्यांदा माहिती दिसते. वाव सो स्वीट. कॉटनचे आणि कॉटनचे बेडशीट. बेडशीट पॅटर्न. खरं गाऊन पॅटर्न कळत नाही. छान मम्मीला आहे हा. आता आम्ही ट्रिपला जाणार आहे ना, तर लवकरच मम्मी घालेल हा टॉप. छान वाटते सांग. थांब इथं पण महागती आहे. हा लग्न झाल्यावर दीदी आताच तुला एवढेच टॉप घेऊन जायचे. तुला आम्ही काही खरेदी करून देतात नाही बाई. नाही माहेरकडनं असताना तर आम्ही काय आम्हाला काय मागा येऊ नको. हा पण कपडे इथून काय नाही घेऊन जायचे. हा लग्नाच्या साड्या पण त्याच्याकडनंच ये. आणि आम्हाला पण कपडे रेड कापड कोणतं रेऑन आहे का कॉटन आहे? मिक्स आहे. कॉटन पण एकदम प्युअर कॉटन नाहीये, थोडस सिल्क मध्ये. एवढं आम्हाला काही माहित नाहीये कापडांमधलं, पण आहे छान आहे आणि असं कम्फर्टेबल एकदम सुटसुटीत. जा बदलून ये, उद्या घाल. उद्या त्याला धू जरा आता. तर गाईज आता झालेले आहे संध्याकाळ, म्हणजे रात्र 9 वाजले आहेत. आणि पप्पांना माझा लुक आहे ना, पप्पा दिवसभर नव्हते तर पप्पांना माझा लुक एवढा आवडला, म्हणले खूप छान दिसतेस तू आज. लगेच अशी करते. तर ती बनवते डोसे. मला अजिबात नाही आवडते उत्तप्पा. हे बघा ते पप्पांची फरमाईश होती टोमॅटो कांदा घालून कर म्हणून केला. आता हा मोठा रेडा केलाय छोटे मस्त. तर हिने असं ह्याच्यात ऑरेगॅनो वगैरे टाकले, मीठ टाकले म्हणून. आणि इथं आहे ना डोसा होतोय. इडली और डोसा और डोसा और इडली. तर आम्हाला इडलीला इडलीचा कुकर लावलाय मी आमच्यासाठी, आणि पप्पा मम्मीसाठी डोसे उत्तप्पा. त्यांना खूप आवडतो उत्तप्पा कांदा टोमॅटो वाला तसा. चिमटा घेऊन जा. अगं मला भाजले भिजले तर. आणि इडला मस्त झाला फर्स्ट क्लास. मी लावला धर बाई धर. आणि ही मला जळला वाटत. ही मला आणि मॅच चालू आहे आपली, जिंकणार मॅच. आणि काय म्हणायचं तुम्हाला, ही मला मगासपासून वरडतीये की इकडे ये मोबाईल घेऊन. हा बोल आता. मी तिला म्हटलं झाला आता ब्लॉग एंड कर. पोरगी उठ एंड चलो बाय टाटा गुड बाय. उठल तर ती आकांक्षा आहे ना. बसली तरी आकांक्षा, उठली तरी आकांक्षा. झाला आता वंदन संपला आता.
तर आम्ही आता इथंच ह्या टॉपिकवर एंड करतो व्लॉग. पातीला पण संपला आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. आफ्टर लॉंग टाईम मी व्लॉगमध्ये आले, तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आणि मी पण कशी दिसते आज सांगा. आणि इंस्टावर व्हिडिओ बघायला विसरू नका. फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. स्वतःची काळजी घ्या. थंड आईस्क्रीम